संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे पंचक्रोशी तसेच गावातील वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे भक्तांच्या निवासासाठी भक्त निवास उभारण्यात येत आहे। स्वर्गीय हरिभक्त परायण नंदू महाराज दिघे यांनी तळेगाव ते पंढरपूर पायी दिंडी सुरू केली व संत तुकाराम महाराज दिंडी ट्रस्टची स्थापना केली व त्या ठिकाणी दिंडी ट्रस्ट तर्फे जागा घेण्यात आली। पंढरपुरात दर्शनासाठी गेलेल्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवासाची हरिभक्त परायण नंदू महाराज दिघे यांची भक्त निवासाची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी दिंडी ट्रस्ट तर्फे या ठिकाणी प्रत्यक्षात बांधकाम करण्यास सुरुवात झाली। 30% पायाचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि पुढील बांधकामास तळेगाव दिघे पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी तसेच नागरिकांनी पंढरपूर येथील भक्त निवासासाठी देणगी स्वरूपात व लोकवर्गणीच्या माध्यमातून मदत करावी असे आवाहन संस्थेचे माजी सरपंच श्री बी दिघे यांनी दिनांक 18/2/2025 रोजी तळेगाव दिघे येथे राम मंदिराच्या बैठकीवेळी केले। सदर श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरू असलेल्या भक्त निवास सर्वांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण होऊन तळेगाव दिघे आणि पंचक्रोशी तसेच गावातील वारकऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आस्थापित वारकरी आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली। तरीही सर्व भाविक भक्तांनी पंढरपूरच्या भक्त निवासासाठी सरळ हाताने मदत करावी अशी विनंती माजी सरपंच बी दिघे व वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे। देणगी देण्यासाठी तळेगावातील माजी सरपंच बी दिघे यांचा संपर्क नंबर या ठिकाणी देण्यात येत आहे। 9822 81 1791 हा त्यांचा नंबर असून आपण सरळ हाताने जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन आपणास करण्यात येत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले तळेगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे सर्व वारकरी, त्याचप्रमाणे आपल्या हरिभक्त परायण अरुणजी महाराज, तसेच आपल्या मुक्ताताई, तसेच हरिभक्त परायण भीमराज महाराज कांदळकर, आज या ठिकाणी आपण जी मीटिंग बोलवली आहे त्या मीटिंगचा मुख्य उद्देश म्हणजे गेले 20 वर्षापूर्वी आपल्या तळेगाव ते पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी स्वर्गीय हरिभक्त परायण नंदू महाराज दिघे यांनी सुरू केली। ती दिंडी चालू असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लोकांची राहण्याची गैरसोय होऊ लागली। त्यामुळे नंदू महाराजांच्या डोक्यात त्या ठिकाणी जागा घेण्याची कल्पना आली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून जागा घेतली व त्या ठिकाणी एक पत्र्याचं शेड बांधलं। परंतु त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणी पक्क बांधकाम करावं, परंतु त्यापूर्वी त्यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर आम्ही सर्व ट्रस्टींनी मिळून निर्णय घेतला की या ठिकाणी पक्क बांधकाम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी त्या ठिकाणी पक्क बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केली। परंतु हे काम खूप मोठं असल्यामुळं साधारणपणे 2.5 कोटीचं काम आहे, त्यामुळे त्याला पैशांची निधीची आवश्यकता असल्यामुळं तो निधी लोकवर्गणीतूनच निर्माण करण्याचं ठरलं आणि त्यानुसार आम्ही लोकवर्गणी काढून आत्तापर्यंत काढली आहे। परंतु पुढील कामासाठी अजून भरपूर खर्च येणार आहे, म्हणून मी आज आपल्या तळेगाव येथील सर्व ग्रामस्थांना, अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना असं आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून हा निधी जमा करण्यासाठी आमच्या ट्रस्टला आणि आपल्या भक्त निवासाला मदत करावी असं आवाहन करतो आणि थांबतो। पूर्वजांनी ते करून ठेवलेले, हा पूर्वजांचा ठेवा आहे का म्हणे, ठेवा होता पूर्वजांचं, नाही ते त्यांच्या सेवेचं फळ आहे, त्यांच्या पुण्याचं फळ आहे। फक्त आपल्याला हक्काचं ठिकाण व्हावं ही आपल्या सर्वांची इच्छा होती आहे आणि राहील। फक्त खंडूतात्या म्हणले तसे थोरात साहेब असतील, नवीन आमदार साहेब असतील किंवा जिथं परमार्थाचा विषय आला तिथं राजकारण विरहित सगळ्यांनी त्यात सहभाग नोंदवून या कामासाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही सरपंच 100% तुमच्या पाठीशी राहू। तुम्ही सगळे सांगशाल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा वैयक्तिक सहकार्य यात 100%। धन्यवाद। करायला पाहिजे, आपण सांगायला पाहिजे की असं नाही की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पॉलिटिक्सचा काही संबंध नाही। हा फक्त संप्रदाय आहे आणि आपल्या हिंदू बाबांनी या दिवसाची या ठिकाणी परंपरा आपल्या गावाला परंपरा घालून दिली। कमीत कमी नंदू बाबांनी गेल्यापासनं जेवढं काही केलं त्याचं पुढं चालवायचं काम आपल्याला केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे। जरी
त्यांच्या या ठिकाणी नुसतं त्यांच्याच परिवाराने करायचं नाही, त्यांच्या परिवारामध्ये त्यानंतर मुखोटे केले चांदीचे 10 लाखाचे, फक्त कल्पना केली. योगदान लोक देतात पण करणारे माणसं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन तळेगावपासून ही सुरुवात करू. कसारे आहे, तळेगाव आहे, 2 गाव पुढे आपल्याबरोबर सगळ्यांना बरोबर घेऊ, तालुक्यात चळवळ नेऊ. थोरात साहेब असन, नवीन आमदार खताळ साहेब असन, सगळ्यांना सांगू अशी मोठी 1000 लोकांची तर सोय होणार आहे. आपली समजा 8 दिवशी लोक एसटीने गेली, परत काय रिटर्न व्हायला रात्रभर थांबतील, सकाळी दर्शन घेतील, परत रिटर्न येतील. तर हा सगळं आपल्या तालुक्याचं काम होऊ राहिलं. सगळ्या लोकांच्या कानावर घाला, कल्पना द्या, त्या पद्धतीने काम करायला सर्वजण लागले तर मग आपली जी जो संकल्प आहे आपण पूर्णत्वाला जायला मला वाटतं काही अडचण येणार नाही. तरी सर्वांनी या म्हणजे भगवंताच्या कामामध्ये सगळ्यांनी झोकून द्या. आपला प्रपंच तर चालूच आहे, प्रपंच करता करता आपण थोडा याच्यात बी वेळ द्या आणि या पद्धतीने ही वाटचाल यशस्वीरित्या पार करा. मला तालुक्यात आहे, परंतु आपण त्यांना जर म्हटलं तर बुवा आम्हाला तुम्ही असं चांगलं काम होतं आहे गावाच्या दृष्टिकोनातून, तालुक्याच्या दृष्टिकोनातून किंवा गटाच्या दृष्टिकोनातून, तर निश्चितपणानं आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण त्याच्या परीने जे काही सहकार्य करतील अशी भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि हे काम अतिशय चांगलं होईल अशी मला खात्री आहे. म्हणून आलेल्या सर्वांचं आपण कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि या कामासाठी भरपूर सहकार्य करावं अशी विनंती करतो. मला दुसरी बाजू अशी मांडायची की जास्तीत जास्त कष्टाचा पैसा त्याच्यामध्ये जाऊ द्यावा, कारण ते परमार्थी काम आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त लोकांच्या घामाचा पैसा जाईल तर तेवढा आनंद आपल्याला या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे हा जाणवेल. आणि समजा मी आहे तर माझ्या कुटुंबातल्या शेवटच्या माणसापर्यंत ही माहिती गेली पाहिजे की असं असं काम आपलं हे चालू आहे आणि त्या ठिकाणी इतक्या निधीची गरज आहे. माझ्या कुटुंबातला शेवटचा माणूस पैसे घेणार आहे, मी देणार नाही. तो प्रचार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि भाऊंनी सांगितलं पाहिजे की पंचकृषीमधून आपल्याला काय अपेक्षित आहे हे मार्गदर्शन भाऊंनी आता या ठिकाणी करावं. की या जवळपास मला वाटतं 10-12 हजार लोकसंख्या या गावाची आहे आणि मग तुम्हाला या गावाकडून काय अपेक्षित आहे हे तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही ते लोकांच्यापर्यंत पोचू. तर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. होईलच साथ असतो, परंतु महत्वाचं आता जसं मुक्ताताई बोलली, मी मगाशी ऐकलं थोडंफार त्याच्यावर, तर ते मुक्ताताईचं म्हणणं बरोबर आहे की बऱ्याचशा लोकांना हेच माहीत नाही का आपलं मठाचं काम चालू येतं. बरोबर, आता ही थोडीशी शोकांतिकाची जी जात्या वारीला त्यांना माहिती सगळं बरोबर, पण आता एकच सगळ्यांनी सहकार्याने एकत्र यावं आणि पुढची रणनीती आपल्या सरांच्या अध्यक्षाखाली आपण करू आणि सगळ्यांनी हिरिरीनं भाग घ्यावा हीच परमेश्वराची प्रार्थना आहे. आज त्याच्यावर म्हणता ही माहिती झाली पाहिजे, पण ऑलरेडी आपल्या मठाची माहिती ही 10 वर्षापूर्वी झालेली सर्वांना. फक्त आज तिचं वास्तव्य पुढे नेण्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा फार मोठा वापर करावा लागेल. प्रत्येकानं शक्य होणार नाही, पण आपल्या मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते शक्य करू शकतो. आणि प्रश्न राहिला निधीचा, तर निधीचा प्रश्न तो उपलब्ध होणार आहे आणि उपलब्ध करण्यासाठी आपण ही मिटिंग या ठिकाणी आपण आज लावलेली आहे. आज विविध सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच दिंडी चालक भास्कर महाराज दिघे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच दादा पाटील हे सर्व विश्वस्त कमिटी यामध्ये उपलब्ध आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वस्त कमिटीनी एकत्र येऊन सर्व गावाला वेळोवेळी त्याचं संचालन केलं जाईल. त्याच्यानंतर पण विश्वस्त कमिटी ही एकत्र येऊन आणि विश्वस्त कमिटीनं हे सगळं कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे, कुठं केलं पाहिजे, याचं निधीचं वितरण का कोणत्या माध्यमातून केलं पाहिजे आणि निधीचं आपण कशा पद्धतीने ती उपलब्ध केली पाहिजे हे विश्वस्त कमिटीचं काम राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला बापजीसारखे माणसं, सचिन भाऊ सारखे माणसं गोवर्धन उचलत असतो. म्हणून आपल्या सर्वच गावकरी जर एकत्र आले तर ते काम काही विशेष नाही आहे. आता एक छोटेसे ती वाडी जागा घ्यायचे सहजपणे प्रयत्न करू राहिले. मग वाडी जर जागा घेते तर आपण पंचकृषी काय पाहतो, एवढ्या मिळते ते होत नाही आहे का? हे काम जर असंच रेंगाळत गेलं तर हे होणार नाही आहे. पण गाव जर उभं राहिलं तर 1 वर्षाच्या आतमध्ये हे काम पूर्ण होऊन जातं. त्यामध्ये सचिन भाऊ निघून गेले, आता बापजी भाऊ इथं बसलेले,
जी ट्रस्टीची मंडळी आहे ही फक्त आपल्याला गुरुस्थानी संत म्हणून त्यांचे विचार आपण घेऊ शकतो. ते कुठल्या कामाचे नाही आहेत. ती माणसं थकलेली आहेत. त्यांचे फक्त विचार घेऊन हे काम तरुणांनी करायचं आहे. ही माणसं आज थकलेली आहेत. पण त्यांनी अरुण महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्याला तो सापडलेला आहे. तो मोठा करण्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र यायचं आहे खऱ्या अर्थाने. अरुण आम्हाला प्रत्येक वेळेस अपेक्षित आहे त्यांनीही असं आमचं काम पूर्णपणे करावं असं. बरं, यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया आहे? श्री संत तुकाराम महाराज दिंडी सोलार ट्रस्ट तळेगाव दिघे. आमच्या तळेगाव आणि तळेगाव पंचक्रोशीचा एक मठ श्री क्षेत्र पंढरपूर भूवैकुंठ ज्याला म्हटलं जातं, त्या भूवैकुंठामध्ये तळेगावचा मठ तयार होतो आहे. आमची पंचक्रोशी करता अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आमच्या पूर्वजांनी तो ठेवा करून ठेवलेला आहे, पण त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम हे आम्हा सर्व वारकऱ्यांचं आहे. आणि म्हणून जे नवीन काम त्या ठिकाणी भक्त निवासाचं होत आहे, संत निवासाचं होत आहे, भक्तांना आपल्या हक्काची जागा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये व्हावी ही आमच्या संपूर्ण गावाची परिसराची इच्छा आहे. पण त्याच्याकरता आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन एक एक रुपया आपल्या घामाचा कष्टाचा त्या देवस्थानाकरता मठाकरता प्रत्येकानं द्यावा आणि आपल्या पूर्वजांचंही नाव उज्ज्वल करावं, जेणेकरून ते काम त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल. आपल्या वारकऱ्यांची व्यवस्था होईल, कारण वारकऱ्यांची केलेली. मी तळेगावकरांना आवाहन करतो, आजही बाहेरचे लोक त्या ठिकाणी फार मोठ्या मदतीचा ओघ त्या ठिकाणी चालू आहे, परंतु तेवढ्या ओघाने काही होणार नाही. आणि म्हणूनच आपल्या तळेगावच्या सर्व भाविकांना, तळेगावच्या जनतेला, तळेगावच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला जी तळेगावचा मान, अभिमान आणि शान आहे की पंढरपूर येथे जो होणारा मठ आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी त्यासाठी आर्थिक सहकार्य करायचं आहे, कारण की आपल्या तळेगावामध्ये आज बरेच वारकरी मंडळी आहेत, बरेच भाविक आहेत आणि तरुण भाविकांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. त्याची प्रभाव वाढता आहे. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, सर्वांना आवाहन करतो की आपल्या तळेगावच्या सर्व नागरिकांनी प्रत्येक घराघरातून, प्रत्येक कुटुंबातून या मठासाठी मोठं सहकार्य होईल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण जर यात सहभागी झाला तर तळेगावचे निश्चित या पंढरपूर क्षेत्रात आपलं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. गाव माझा न्यूजसाठी ग्राउंड रिपोर्टर वसुदेव गायकेसह मी राज्य निवेदक बाबासाहेब मेमाने, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर.